जावं लागलं. सगळं वैभव, पैसा, अडका सगळं सगळं या ठिकाणी सोडून जावं लागलं. येथील हे आप्त हे आप्त येथेची राहते, जाणे आम्हा प्रती परलोका. इथले आप्त गण गोत्र सगळे इथंच राहणार आहेत. कसं एक सुभाषितकार सुद्धा म्हणतो, धनानि भूमो पशवश्च गोष्टे, कांताग्रहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे, गर्वाणि गोगच्छति जीव एकः. धन भरपूर आहे, इथंच राहणार आहे. पैसा अडका सगळं आपल्या बँकेत जमा असेल तसंच आहे का? आता काही घरी राहत नाही का आपल्या बँकेत पैसा. बायको कितीही आवडीची असेल तर ती सुद्धा तुम्हाला शेवटचा निरोप देईल. सगळे सोयरे इष्ट मित्र शेवटचा त्या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही जावा आणि सगळे जण आम्हाला निरोप देतात आणि आपापल्या कामाला लागतात. त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी एक वेळ त्या ठिकाणी दिली पाहिजे. देवासाठी वेळ दिला पाहिजे, सत्संगासाठी वेळ दिला पाहिजे नव्हे तर त्या परमेश्वराच्या प्रार्थनेसाठी आम्ही वेळ काढला पाहिजे. आम्ही कीर्तन करता बरं महाराज, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर जे आम्ही कामाला जातो, रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो. कुणासाठी? ते म्हणतात तुमच्यासारखं आम्ही काय संन्यासी हा होय? हे बायको लेकरो बाळो सगळ्याचं पोट भरावं लागतात महाराज. आम्ही कुठे महाराज लोक आहे? करा मनमत मौली सुद्धा म्हणतात बघा, कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष शती, वेळोवेळा घेते आणि भरपूर पैसा कमवा, भरपूर धन कमवा, परंतु परमेश्वराचं चिंतन तुमच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी. आता कसं आहे, कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये कुठल्याच माणसाला वेळ नाही आणि वेळ नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्या शिवदास म्हणून सांगितलेलं आहे बघा, असनी शयनी भोजनी असनी शयने भोजने